ऋषी स्टडी वर्ल्ड. आज मी सायन्स ऑलिम्पियड वर्कबुक क्लास 1चा चॅप्टर 7 वेदर अँड द स्काय हा सोडवणार आहे. तर चला आता सोडवूया. आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. Our chapter 7th weather and the sky. कोणते कोणते टेस्ट स्किल्स याच्यामधून चेक होणार आहेत? वेदर अँड सीझन्स म्हणजे हवामान आणि ऋतू. द सन, मून अँड स्टार्स आणि स्पेस ट्रॅव्हलर्स म्हणजे स्पेसमध्ये म्हणजे अंतराळात कोण कोण गेलं त्यांची माहिती पण आपल्याला मिळणार आहे. द वेदर कीप्स चेंजिंग फ्रॉम डे टू डे. हवामान जे आहे ते दररोज बदलत असतं. इट मे बी सनी, कधी कधी ऊन असू शकतं. रेनी, कधी काय असतो? पाऊस. राईट. कोल्ड म्हणजे थंडी. क्लाउडी म्हणजे ढगाळ असू शकतं. और विंडी म्हणजे एखाद्या दिवशी वादळंसुद्धा असू शकतात. असे वेगवेगळे दिवस चेंज होत असतात. द सीझन इज द टाईम ऑफ द इयर मार्क्ड बाय अ पर्टिक्युलर वेदर पॅटर्न अँड इट लास्ट फॉर मेनी डेज ऑर मंथ्स. सीझन म्हणजे काय हे आता इथं सांगितलं आहे. सीझन म्हणजे असा वेळ असतो की तो एका विशिष्ट वेळेपासून काही दिवस, काही महिने, त्याच प्रकारचं जसं की हिवाळा सुरू झाला की 4 महिने हिवाळाच असतो. मेमध्ये पावसाळा सुरू होतो, मेच्या शेवटी. मग जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पाऊस पडत राहतो म्हणजे तो रेनी. 4 महिने पाऊस पडतो. फेब्रुवारीपासून उन्हाळा सुरू होतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे असे 4 महिने उन्हाळ्याचे. सनी म्हणजेच उन्हाळ्याचे असतात. तर असे त्यांना म्हणायचं सीझन्स. नाऊ लेट्स लर्न डिफरंट सीझन्स. वेगवेगळे सीझन्स कोणते आहेत? पहिला आहे विंटर, दुसरा समर, नंतर मान्सून आणि ऑटम. व्हेरी गुड. तर विंटर म्हणजे काय? तर विंटर हिवाळा. समर म्हणजे उन्हाळा. मान्सून म्हणजे पावसाळा. गुड. अँड ऑटुम्न म्हणजे जेव्हा झाडाची पानं गळतात तो ऋतू. आता आपण यांच्याबद्दल माहिती घेऊया. वेन डेज आर व्हेरी कोल्ड, जेव्हा खूप थंडी असते. द डेज बिकम शॉर्ट, त्यावेळेस दिवसाचा म्हणजेच प्रकाशाचा वेळ कमी होतो. अँड द नाईट्स आर लॉंग, रात्रीचा भाग जास्त होतो. आणि विंटरमध्ये मग आपण असे कपडे घालतो. हे काय घातलंय? स्वेटर. हे काय आहे? बुल्लीचं स्वेटर. नाही, ही कॅप आहे. कॅप. आहे की नाही? वी वेअर वुलन क्लॉथेस इन विंटर. आता जशी तू स्वेटर घातलेला आहे, टोपी घातलेली आहे, ती कशाची आहे? वुलनची म्हणजे लोकरीची. वी वेअर आपल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दिसली ना तुझी, नाही का? वुलन क्लॉथेस इन विंटर टू कीप आवर सेल्व्स वॉर्म. त्याच्यामुळे काय होतं? आपण गरम उबदार राहतो. थंडीपासून आपलं संरक्षण होतं. वेन डेज आर व्हेरी हॉट, जेव्हा उष्णता असते दिवसामध्ये. वी सिट अंडर सिलिंग फॅन इन समर टू बीट द हीट. त्यावेळेस मग आपण काय करतो? पंखा लावतो, पंख्याच्या खाली बसतो म्हणजे आपली गरमी कमी होण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी. वी वेअर लाईट कलर्ड कॉटन क्लॉथ्स टू कीप आवर बॉडीज कूल.
ह्या समरमध्ये आपण काय करतो, कसले कपडे घालतो, लाईट कलर्ड म्हणजे हलके फुलके कलर असलेले आणि कॉटनचे पातळ सुती कपडे आपण घालतो. कशासाठी, टू कीप आवर बॉडी कूल, त्यामुळे आपलं शरीर थंड राहतं. नाऊ लेट्स लर्न अबाउट मान्सून. When it rains heavily for many days, we need raincoats and umbrellas to protect ourselves from the rain. पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस आपण काय काय वापरतो, रेनकोट, अम्ब्रेला म्हणजे छत्री, त्याच्यामुळे आपलं पावसापासून संरक्षण होतं. समटाईम्स कधी कधी आफ्टर इट रेन्स, पाऊस पडून गेल्यानंतर, वी सी अ रेनबो अप इन द स्काय. हा रेनबो आपल्याला कोणत्या सीझनमध्ये दिसतो, रेनी सीझन म्हणजेच मान्सून. नाऊ लेट्स लर्न अबाउट ऑटम. वेन ट्रीज शेड देअर लीव्स, जेव्हा झाडाची पानं गळतात. द डेज आर नायदर टू हॉट नॉर टू कोल्ड. ऑटममध्ये दिवस हा खूप थंड पण नसतो आणि खूप गरमी पण नसते. आणि अजून एक सीझन आपला इथं वाचायचा राहिला होता, तो म्हणजे स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. आता हा ऋतू कसला आहे, वेन डेज आर नायदर टू हॉट नॉर टू कोल्ड अँड व्हरायटी ऑफ फ्लॉवर्स ब्लूम. जेव्हा दिवस खूप गरमही नसतो, खूप थंडही नसतो आणि त्या ऋतूमध्ये खूप सारी वेगवेगळी फुलं उमलतात. त्या ऋतूचं नाव आहे स्प्रिंग. उमलतात म्हणजे फुलतात. बघा, म्हणजे आपले डिफरंट सीझन्स कोणकोणते झाले, विंटर, समर, मान्सून, ऑटम आणि स्प्रिंग. ॲस्ट्रॉनॉट इज अ पर्सन हू ट्रॅव्हल्स इन स्पेस. ॲस्ट्रॉनॉट म्हणजे कोण, अशी व्यक्ती जो स्पेसमध्ये ट्रॅव्हल करतो, म्हणजेच अंतराळामध्ये प्रवास करतो. अंतराळ म्हणजे आपली पृथ्वी सोडून वर अवकाशात जो प्रवास करतो त्याला काय म्हणायचं, ॲस्ट्रॉनॉट. ॲस्ट्रॉनॉट. नील आर्मस्ट्रॉंग वॉज द फर्स्ट पर्सन हू वॉक ऑन मून. जो चंद्रावर पहिल्यांदा गेला, तिथे चालला, ज्यानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, त्या व्यक्तीचं नाव काय आहे, त्या ॲस्ट्रॉनॉटचं नील आर्मस्ट्रॉंग. म्हणा, नील आर्मस्ट्रॉंग. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा कोण होता, नील आर्मस्ट्रॉंग. व्हेरी गुड. राकेश शर्मा इज द फर्स्ट इंडियन टू ट्रॅव्हल इन स्पेस. आणि आपल्या भारतातून सगळ्यात पहिला जो अंतराळात गेला त्या ॲस्ट्रॉनॉटचं नाव काय आहे, राकेश शर्मा. राकेश शर्मा. हा नील आर्मस्ट्रॉंग जो होता तो अमेरिकेचा होता, तो पहिल्यांदा चंद्रावर गेला. आणि आपल्या भारतातून पहिल्यांदा अवकाशात गेलेला कोण आहे, राकेश शर्मा. राकेश शर्मा. नंतर आपण पाहूया, कल्पना चावला वॉज द फर्स्ट वुमन ऑफ इंडियन ओरिजिन टू गो इन टू स्पेस. आपल्या भारतीय वंशाची पहिली महिला जी स्पेसमध्ये गेली ती आहे कल्पना चावला. भारतीय वंशाची म्हणजे ती इथं आपल्या भारतामध्ये जन्मून भारतात मोठी झाली नाही, पण ती भारतीयच वंशाची, म्हणजे तिचे आईवडील भारतीय होते, परंतु ती दुसऱ्या देशात जन्मली, तिथेच लहानाची मोठी झाली, तिथेच शिकली, तिथे तिनं कोण बनली, ॲस्ट्रॉनॉट बनली आणि स्पेसमध्ये गेली. अशी पहिली इंडियन ओरिजिनची ती लेडी होती. कोण होती, पहिली इंडियन ओरिजिन. तिचं नाव काय, कल्पना चावला. कल्पना चावला. ह्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. नील आर्मस्ट्रॉंग हा कोण होता, चंद्रावर पहिल्यांदा चालणारा, पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवणारा होता.
राकेश शर्मा पहिला भारतीय होता जो स्पेसमध्ये गेला आणि कल्पना चावला ही पहिली भारतीय वंशाची महिला आहे जी स्पेसमध्ये गेली. द मून अपियर्स इन द स्काय ॲट नाईट. संध्याकाळी आकाशामध्ये कोण येतो? मून म्हणजेच चंद्र. इट अपियर्स टू चेंज इट्स शेप एव्हरी नाईट. आणि दररोज चंद्राचा आकार वेगळा वेगळा असतो, बदलत जातो. द मून डज नॉट हॅव इट्स ओन लाईट. आणि चंद्राचा जो भाग आपल्याला असा प्रकाशित दिसतो तो त्याचा स्वतःचा प्रकाश नसतो. इट ओनली रिफ्लेक्ट्स सन्स लाईट. सूर्याची लाईट म्हणजे सूर्याचा प्रकाश त्याला मिळतो आणि तो प्रकाश त्याच्यावरून रिफ्लेक्ट होतो, तो त्याचा स्वतःचा नसतो. द सन इज राऊंड अँड व्हेरी हॉट. सन कसा आहे? जास्त गरम आहे आणि राऊंड आहे. इट इज व्हेरी बिग. सगळे गरम. कारण त्याचं कारण पुढे तुम्हाला सायन्समध्ये समजेल मोठं झाल्यानंतर. इट इज व्हेरी बिग. तो खूप मोठा आहे. अँड क्लोजेस्ट स्टार टू आवर अर्थ. तो आपल्या पृथ्वीच्या खूप जवळ आहे म्हणून आपल्याला सूर्य एवढा मोठा दिसतो. याचा अर्थ असा नाही की सूर्य फक्त एकटाच सूर्य आहे आपल्या आकाशामध्ये. असे खूप सूर्य आहेत परंतु ते आपल्यापासून खूप दूर आहेत म्हणून ते आपल्याला चांदण्यासारखी छोटी छोटी दिसतात. आणि सूर्य आपल्या खूप जवळ आहे म्हणून तो मोठा दिसतो. म्हणजे आपण ज्यांना चांदण्या म्हणतो ती पण सूर्यच आहेत का? असू शकतात. सगळ्यात चांदण्या सूर्य नसतात परंतु अशा खूप सारे सूर्य आपल्या अंतराळात आहेत. पण आपल्या पृथ्वीच्या जवळचा सगळ्यात मोठा स्टार कोण आहे? सन. त्याच्यामुळे तो तेवढा मोठा आणि आपल्याला प्रकाश देणारा दिसतो. म्हणजे वेगळ्या वेगळ्या सूर्याचे नाव वेगळे वेगळे आहेत का? आहेत. हो. पण मराठीतून सूर्यच का? सूर्यच. इट गिव्स अस लाईट अँड हीट. आपल्या सूर्यापासून आपल्याला काय मिळतं? लाईट म्हणजे प्रकाश आणि हीट म्हणजे गरमी, उष्णता. द सन अपियर्स टू राईज एव्हरी मॉर्निंग इन द ईस्ट. राईज म्हणजे काय? उगवतो. एव्हरी मॉर्निंग दररोज सकाळी सूर्य उगवतो. कुठे उगवतो? इन द ईस्ट म्हणजे कोणत्या दिशेला? पूर्व दिशेला. अँड अपियर्स टू सेट. सेट म्हणजे मावळतो. एव्हरी इव्हिनिंग कधी मावळतो? दररोज संध्याकाळी मावळतो. कोणत्या दिशेला? इन द वेस्ट. वेस्ट म्हणजे पश्चिमेला. ऑन सम नाईट्स द मून डिसअपियर्स कम्प्लिटली. आपण आता हे मूनचं वाचत होतो की नाही? मूनच्या खाली आणि सनच्या खाली स्टारची पण एक लाईन दिसायली. ठीक आहे. मूनचं आपण काय पाहिलं की मून दररोज संध्याकाळी आकाशामध्ये येतो परंतु त्याचा दररोजचा आकार कसा असतो? गोल नाही, वेगळा वेगळा असतो. असं तो चुका करतो. वी ऑल्सो सी स्टार्स इन द स्काय ॲट नाईट. आपण रात्री आकाशामध्ये स्टार्स म्हणजे चांदण्या बघतो. स्टार्स आर बिग बट दे अपिअर टायनी. स्टार्स म्हणजे काय? तेवढे जेवढे आपल्याला दिसतात तेवढे छोटे नसतात, ते मोठ्या असतात. पण त्या मग छोट्या का दिसतात? कारण की ती चंद्र आणि सूर्यापेक्षा छोट्या असतात. नो, बिकॉज दे आर फार अवे फ्रॉम अस. त्या आपल्यापासून खूप लांब असतात, खूप दूर असतात.
जी वस्तू आपल्यापासून दूर असते ती वस्तू आपल्याला लहान दिसते, जी वस्तू आपल्या जवळ असते ती आपल्याला मोठी दिसते. स्टार्स टू गिव्ह अस लाईट ॲट नाईट. ह्या ताऱ्यांपासून पण आपल्याला रात्री प्रकाश मिळतो. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. ताऱ्यांना त्यांचा स्वतःचा प्रकाश असतो. द मून अपियर्स इन द स्काय ॲट नाईट. संध्याकाळी रात्री आपल्याला आकाशामध्ये कोण दिसतो? चंद्र. इट अपियर्स टू चेंज इट्स शेप एव्हरी नाईट. दररोज रात्री चंद्राचा आकार बदलत असतो. द मून डज नॉट हॅव इट्स ओन लाईट. चंद्राला त्याचा स्वतःचा प्रकाश नसतो. इट ओनली रिफ्लेक्ट्स सन्स लाईट. तो फक्त काय करतो? सूर्याचा प्रकाश रिफ्लेक्ट करतो. त्याच्यावर सूर्याचा प्रकाश पडतो आणि मग चंद्र तो रिफ्लेक्ट करतो. आणि पहा इथे स्कायमध्ये आपल्याला काय दाखवलं आहे? ड्युरिंग द डे, दिवसाच्या वेळी, द स्काय हॅज द सन. दिवसाच्या वेळी स्कायमध्ये कोण असतो? सूर्य. ॲट नाईट द स्काय हॅज द मून अँड स्टार्स. रात्रीच्या वेळी मून आणि स्टार्स म्हणजे चांदण्या असतात. शेप्स ऑफ द मून. आणि चंद्राचे वेगवेगळे आकार आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. फुल मून म्हणजे पूर्ण मोठा चंद्र. हा कधी असतो? पौर्णिमेला. गुड. हा कसा आहे? हाफ मून म्हणजे काही दिवसांनी फुल मूनचा साईज थोडासा शेप कमी होत जात 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 हाफ मून होतो. तो पण पुन्हा कमी होत 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 हा क्रिसेंट मून आपल्याला दिसतो. हा पण काही दिवसांनी कमी होत जात जात आकाशामधला चंद्र एक दिवशी पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो. आणि ज्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही त्या दिवसाला आपण काय म्हणतो? अमावस्या. गुड. आणि अशा प्रकारे आपला हा वेदर अँड द स्काय हा लेसन शिकून झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनवरचे प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवणार आहोत.